नमस्कार. बुद्धिमत्ता आजचे प्रश्न आहेत. कोडे हा घटक आपल्याला थोडासा अवघड वाटतो मुलांसाठी. इयत्ता 5वीच्या वर्गासाठी हे सोपे प्रश्न आहेत. ह्या कोणत्या पद्धतीने सोडवायचे आपण पाहूयात. चौकटीमध्ये असे अंक दिलेले असतात आणि उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने थोडंसं आपण आधी तर्क करू शकतो की या उभ्या संख्यांमध्ये काही संबंध आहे का, किंवा एकमेकांशी या अंकांचा काही तर्क लागतो आहे का ते पाहूया. त्यानंतर आडव्या अंकांमध्ये आपण काही संबंध आहे का ते पाहूया. कधीकधी ह्या अंकांमध्ये वर्गसंख्या असतात किंवा आडव्या 2 अंकांची बेरीज ही तिसऱ्या चौकटीमध्ये असते, किंवा उभ्या 2 अंकांची बेरीज ही तिसऱ्या चौकटीमध्ये असते, किंवा या पहिल्या उभ्या रांगेमधील अंक पहिला आणि शेवटचा ह्या दोघांमध्ये तर्क लावून किंवा ह्या दोघांमधील संबंध हा मधल्या अंकामध्ये दाखवलेला असतो. ठीक आहे. तर आता इथे आपण पाहूया की काय संबंध आहे. 2 अंकांची बेरीज केली असता तिसऱ्या घरामध्ये काही दिसत नाही, कारण हे 2 अंक, हा अंक आणि हा अंक यांची बेरीज केली असता 12पेक्षा जास्त येते. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने वर्गसंख्याही नाही आहेत. मग आता आपण ह्या 2 अंकांची वजाबाकी करूया. ह्या 2 अंकांची वजाबाकी केल्यानंतर 23 - 12 बरोबर 11. 23 - 12 बरोबर 11. त्यानंतर 49 - 16 बरोबर 33 येतात. त्यानंतर शेवटच्या ओळीतली आपण वजाबाकी करूया. किती येईल मग सांगा बघू. तर 15 - 7 केल्या असता या ठिकाणी आपल्याला 8 उत्तर मिळते, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 आहे. आता पुढे पाहूया. अशा पद्धतीचे चौकट दिले तर मुलांना थोडंसं अवघड वाटतं की ह्या 4 अंकांमधील संबंध काय असू शकतो. तर प्रथमतः काय करायचं, आपण हे कोपऱ्यावर दिलेले जे अंक असतात त्या अंकांमधील संबंध हा मधल्या अंकाशी असू शकतो. मग याच्यामध्ये अंकांची बेरीज करून त्याला त्याची दुप्पट असू शकते, किंवा या अंकांच्या वर्गांची बेरीज करून त्याच्यामध्ये 2 मिळवलेला असेल, किंवा या अंकांचा गुणाकार केलेला आणि त्यांची बेरीज असेल समोरासमोर अंकांची. तर अशा पद्धतीने आपण या चौकोनांमध्ये काय संबंध असू शकतो कोपऱ्यामधील अंक आणि मधला अंक ते पाहूया. प्रथम आपण या अंकांची बेरीज करून घेऊया. 4 + 8 + 2 + 5 यांची बेरीज येते 19. केली का तुम्ही? ठीक. त्यानंतर हिची आपण दुप्पट करून घेऊया. 38. मग अशा पद्धतीने अंकांची बेरीज आणि त्याला त्याची दुप्पट केली तर आपला मधला अंक हा चौकोनामधील या ठिकाणी आला. त्या पद्धतीने परत आपण दुसऱ्या चौकोनाच्या कोपऱ्यांच्या अंकांची बेरीज करून घेऊया. 9 + 11 + 13 + 17 बरोबर आलेलं आहे याचं 50. 50 × 2 बरोबर होता 100. ठीक आहे. आता पुन्हा आपण हाच संबंध पुढच्या चौकोनाच्या कोपऱ्यांच्या अंकांमध्ये लावायचा आहे. त्या अंकांची बेरीज करून घेऊया. 1 यांची बेरीज झाली 50. आता आपण या पद्धतीमध्ये ह्या अंकांची बेरीज आणि त्याची दुप्पट केली म्हणजे 2 ने गुणले. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा अंकांची बेरीज आणि त्याची दुप्पट केली म्हणजे 2 ने गुणले. आलेलं उत्तर आपल्याला मधली संख्या मिळते. म्हणून या ठिकाणी पण आपण तसंच करायचं की या अंकांची बेरीज करायची आणि त्याला गुणिले 2 म्हणजे आपल्याला मिळेल 100.
पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्तेचा रोज सराव केला तर आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय अगदी सोपा वाटेल. धन्यवाद.